नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका MK आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला प्रवास आहे कास पठार येथे. तर कास पठारावरती आम्ही पोहोचलेलो आहे आणि हवा इतकी प्रचंड वेगाने वाहत आहे की इतकं जो कोणी हलक्या वजनाचा असेल ना तो नक्कीच उडून जाईल. एवढ्या हलक्या वजनाचा आमच्यामध्ये तरी कोण नाही आहे, त्यामुळे चला आमच्यातले लहान लहान चतुर कार्यकर्ते ते सुद्धा हलक्या वजनाचे नाहीत. आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं धुके पडलेले आहेत आणि फुलं ते भरपूर प्रकारचे आहेत. पण मला ते काही फुलांची नावं माहीत नाही आहे. तरी तुम्हाला फुलांची नावं माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की फुलांची नावे सांगा. आणि असंही आम्हाला ऑलरेडी खूप थंडी वाजत आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही काहीतरी शोधतोय. हे सगळेजण काहीतरी शोधतात आहे. हे जे शोधत आहे ना ते या मॅडमचा चष्मा हरवलेला आहे. चष्मा आता एवढ्या फुलांच्यात एवढे दव पडलेले एवढ्या पावसात चष्मा शोधायचा कसा. आता सगळ्या जणांना त्यांनी कामाला लावलेले चष्मा शोधण्यासाठी. आता पाहूया मिळतोय का. आणि चष्मा आम्हाला मिळाला बरं का. मित्रांनो, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्कीच कास पठाराला फिरायला या. आणि वेळ नाही मिळाला तरी वेळ आवर्जून काढून फिरायला या. सगळे गुण घेतले. भाग अर्जुन भाग. एवढा भारी निसर्ग फुललेला आहे हा. पण इथल्या फुलांचीच नावं माहीत नाही राव. तुम्हाला माहीत असली तर सांगा मित्रांनो. फुलं खूप छान आहेत. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, हे स्लो मोशन मधला व्हिडिओ आहे. पण यामध्ये तुम्हाला फुलं खूप बहरताना दिसता येते. मग कसं नेचर आहे. आणि हे तळे इथं शूटिंग तर लय भारी भारी होतात. इथं एखाद्या पिक्चरचं शूटिंग करायला आलं पाहिजे. आता आम्ही या लोकेशनला आहे ना मस्त मस्त फोटो काढतो. तुम्ही पाहू शकता. फोटो व्हिडिओ घ्या रे सगळ्यांनी. हो सर, फोटो व्हिडिओ घ्या तुमचे पण. ही आमचे बच्चा पार्टी. चलो बाय बाय. हा चला 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 बाय 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 बाय. अरे मला पण यायचंय. बाय बाय सगळ्यांनी केलं. मी व्हिडिओ काढतोय फक्त. हो सर अपाट चला पुढे चला. हा हे बघा हिरो हिरोईन आले आमच्या ग्रुपचे. वा 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 वा. हो मॅडम चला बाय बाय. हो फॅमिली चला. संतोष भाग मिल्का भाग. हा बाय 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 बाय. सगळ्यांचा व्हिडिओ आला. चला. अरे 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 पडशील. अरे अरे बरं ए बरं. अरे वर्ग लईच पाहत आहे जोर. आता बघा लय मोठ्या धबधब्यावर आलोय आम्ही. आता इथे यांना फोटो काढायचे. त्यामुळे आम्ही फोटो काढायला थांबलोय. आता पडसाल मॅडम धबधब्यात वाहून जासाल. आता आम्ही आलोय पुढच्या लोकेशनला. पाहू शकता इथं बोर्डवर भरपूर सारे लोकेशन दिलेले आहेत. तर त्यानुसार बघा घाटाई मंदिर, कास तलाव, महाबळेश्वर इथून 42 किलोमीटर आहे. हे कसं लोकेशन दिसतंय बघा. सगळ्या गाड्या इथं थांबलेल्या आहेत. आणि हा पाण्याचा प्रचंड मोठा नदीत काय काय माहिती बा. हाय पण काहीतरी गाड्या चालल्यात. हो अहो काय पाटील थंडी वाजते काय. का काढल्याच सगळी कशी. बोर्ड पण वाऱ्याने पडायचा. पाणी बघा कसं वाहत आहे. सगळे इथं फोटो इथं बघा. आपल्या लोणावळ्यातील बुश डॅम आहे ना तसा हा डॅम आहे. काढा काढा मस्त मस्त फोटो काढा. मला पण घ्या फोटो काढाय कोणतरी. माझं पण काढा. हो पाटील दिसता लाव. चला आता बोटीत. आणि सगळ्यांनी नंबरवाली फोटो काढायची. मध्येच कोणी नंबर नाही लावायचा. चला एक एक जण चला. हां पाटील तुम्ही फोटो घ्या. संतोष भाऊ फोटो घे. अरे अरे नका एकाली कोणतरी काढा. बघा आता मी घेतो सेल्फी सगळ्यांचा व्हिडिओ. तुम्ही काय करताय फोटो. अरे फोटोग्राफर कुठे येतो आपल्याला. कसं पाणीच पाणी आहे बघा. पाणी कसं काय पाणी. हा कडेने बघा डोंगर. नंदी पण खूप मोठे.
तर आता आम्ही आलेलो आहे गजमुख सिद्धिविनायक मंदिरामध्ये. चला सगळ्यांनी दर्शन घ्या. अखंड गुरुचरित्र पारायण मठामध्ये आलेलो आहे आम्ही श्री दत्तगुरूंच्या. आता आम्ही निघालोय ब्रविमेश्वर महादेव मंदिर. आता इथं जायचा प्रवास बघा कसा आहे तुम्ही. इथं आतमध्ये गुहा आहे. आता या गुहेतून आम्ही चाललेलो आहे. हे बघा. चला चलो. बघा किती अंधार आहे पण खाली लाईट लावलेले आहेत. चलो चलो चलो. दर्शन घेतलंय आता सगळ्यांनी. चला चला दर्शन घ्या. फोटो काढून घ्या. मी म्हटलं होतं ना तिथे. तर मित्रांनो आमचं सर्व फिरून झालंय. आता आम्ही परतीच्या मार्गावर निघतोय आणि आता गाडीमध्ये जल्लोष. उडून गेली. Yeah.
जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों। तर आता आम्ही पोचलोय पुरंदर मिसळ येते परतीच्या मार्गावर. आता थोडा चहा कॉफी घेण्यासाठी ऑलरेडी हॉटेल बंद करण्याची त्यांची वेळ झालेली आहे, पण त्यांनी आमच्यासाठी चहा कॉफीचं नियोजन करून दिले. त्यांचं आम्ही आभारी आहोत. आणि आता आम्ही सर्वजण चहा कॉफी घेऊन घरी निघणार आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच भेटूया आपण पुढील व्लॉगमध्ये. काय